माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 20 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियात हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 62. मागील भागावरून पुढील भाग सुरू. दुदुंबीची जन्मकथा आज आपण बघूया. जन्मेजयाने जैमिनीस पुन्हा पुढे विचारले की हे मुने, ते 2 अश्व पुढे कुठे गेले बरे? जैमिनी म्हणाला, राजा, ते श्यामकर्ण अश्व मग उत्तरेकडे वळून उत्तर समुद्राकडून भोजकोट नावाच्या नगराकडे वळले. तेथे दैत्यांचे राज्य असून दुदुंबी नावाचा दैत्यांचा राजा तेथे राज्य करीत होता. या राजाची कथा ऐकताना मी तुला अथपासून इथेपर्यंत अतिशयोक्तीचे भासेले खरेच आहे, पण हिमालयाच्या मेरू पठाराच्या आसपासच्या विस्तीर्ण दऱ्याखोऱ्यातील समुद्र किनाऱ्याची ती कथा असल्यामुळे ती खरोखरच अतिशयोक्ती वस्तुस्थिती निदर्शक आहे. आता त्या काही ठिकाणी रूपके आहेत तेही खरे, पण त्याचा मूळ अर्थ तुझ्या लक्षात येईलच. दुदुंबी दैत्याला 100 हत्तीची, 100 घोड्यांची, 100 माणसांची तोंडे होती. त्याला 3000 हात होते. असे वर्णन म्हणजेच पर्वत शृंगाच्या आकाराची, त्यातल्या त्यात उंच उंच वृक्षासारखी वाटणारी तोंडे होत. हे तुझ्या ध्यानात येईल त्या भीषणात प्रांतात क्रूर रानटी प्रकाराची आणि नरभास वक्षण करणारी अक्राळ विक्राळ दिसणाऱ्या स्वरूपाची बहुसंख्य माणसे राहत होती. त्यांनाच दैत्य म्हणत. हे का तुला वेगळेपणाने सांगायला हवे? असो, अशा भीषण बकास दैत्याच्या त्या राज्यात ते पांडवांचे 2 श्यामकर्ण अश्व शिरले तेव्हा कृष्णार्जुन येत असताना आपल्या रथासुद्धा मारुतीस एका मगरीच्या मुखात पडले. आता या मगराविषयी, दुदुंबीविषयी भविष्य पुराणात अगस्ती वशिष्ठ या दोघांचा झालेला संवाद मोठा श्रवणीय होय. नीट लक्ष देऊन ऐकलास म्हणजे तुला आवडेल, तुझ्या मनाची तृप्ती होईल. अगस्ती ऋषी वशिष्ठात सांगता की फार फार प्राचीन काळी हिमालयाच्या पायथ्याशीच अतिशय विशाल असा वृक्ष होता. एवढेच नव्हे तर हिमालयावर सध्या असणारी सारी सरोवरे एकट्या उत्तर समुद्राचे अवशेष आहे. तो समुद्र 1,500-2,000 किलोमीटर लांब पसरलेला होता. पुढे कालांतराने हळूहळू आटत जाऊन त्या ठिकाणी रखरखीत अशी वाळूची विस्तीर्ण मैदाने तयार झाली. हिमालयातील प्रचंड सरोवरमय समुद्रही आटत जाऊन त्या ठिकाणी काही सरोवर पण तृप्त होऊन काही ठिकाणी जमीन तर काही ठिकाणी बर्फाच्छादित असेही प्रांत तयार होऊ लागले. जैमिनी पुढे सांगतो की अशा वेळी पांडवांचे श्यामकर्ण अश्वमेरू पर्वताच्या भकास पठाराकडे गेले. तेथे चुकूनही त्यांना कधी सूर्यदर्शन होईना. ते संकट अनुभवास येऊ लागल्यामुळे सर्व सैनिक भयाने पार गांगरून गेले. तेथल्या 200 किलोमीटरच्या दरीच्या भोवती निव्वळ तुटलेले कडे होते. त्या दरीत आसपास मिळून सुमारे 2,500 किलोमीटरचे टापूत दुदुंबी नावाचा दैत्य राज्य करीत असे. त्याचे सारे नागरिकच सैनिक होते. ते संख्येने अनेक कोटी होते. त्यांना जिंकण्याकरिता मेरू पर्वतावरील देवांनी अनेक प्रयत्न केले, पण यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दक्षिणेकडील वानराचा राजा वाली, लंकेचा राजा रावण यांना तर त्या दैत्याने पार लांबपर्यंत पिटाळून लावले. आता रामायणातल्या कथेत वालीने दुदुंबीला 7 वर्षाच्या बहुयुद्धात ठार मारिले असे जे वर्णन केले ते खरे, पण तो दुदुंबी मात्र वेगळा. म्हणजे पांडवांच्या वेळच्या दुदुंबीचा तो 21वा पुरुष. या दुदुंबीने ज्या वाली रावणास पिटाळून लावले असे म्हटले ते त्या वाली रावणाचे 21वे पूर्वज होत. आपल्या कथाच्या ओघात येणाऱ्या अशा नामसादृश्यावरून पुष्कळांचे व्यर्थ गैरसमज होता. श्रीकृष्णाचा गुरु सांदीपनी हा दुर्वास गोत्री होता, पण दुर्वास वेगळा, सांदीपनी वेगळा असे समजून पुष्कळ शिष्यांना वाटले की कृष्णाचा गुरु सांदीपनी नसून दुर्वास ऋषीच होय. गोत्र नाव मात्र पूर्वी संबंध कुळाचे नाव मानले जात होते. वशिष्ठ म्हणजे वशिष्ठ गोत्रातले सारे वंशज असाच त्यांचा अर्थ होतो. असो, ही कथा सुद्धा नारद श्रीकृष्णात स्वारीत सांगत होता. तो म्हणाला, या पांडवांच्या अक्षिणी सैन्याच्या रांगा दुदुंबीला तर मुंग्याच्या रांगाप्रमाणे होत. दुदुंबी पुढे पार्थ तर एखाद्या वाळलेल्या गवताच्या काडीप्रमाणे दिसत होता. त्या दैत्यांचे वर्णन ऐकून पार्थात चीड आली. तो म्हणाला, नारद म्हणे,
तुम्ही माझा पराक्रम जाणत नाही. मी मारुती जिंकून माझ्या ध्वजावर बसविला आहे. इंद्राचा ऐरावत स्वर्गातून धरेवर जिवंत आणून कुंती मातेचे व्रत पुरे केले. अर्जुनाचे हे सारे बोलणे ऐकून नारद हसू लागला. त्याला पुन्हा म्हणाला, अर्जुना, तुझ्या या वल्गना म्हणजे युद्ध तापाने बरगळणे अशासारखेच होईल. श्रीकृष्ण, आता तू आपल्या सर्व परिवारासह द्वारकेत जा बरे. तुझा व तुझ्या कुळाचा देखील हा दुदुंबी नाश करील. या अर्जुनाच्या नादी लागून धर्मराजाच्या यज्ञाकरिता म्हणजे दुसऱ्याच्याच यज्ञाकरिता स्वतःचा असंख्य सैन्याचा तू व्यर्थ नाश का म्हणून करून घेतोय? यापेक्षा तू परत जा. कसा? यातच तुझा मोठेपणा. श्रीकृष्णाने हे वचन ऐकले तेव्हा त्याला मनात संतोष झाला व दाखवले प्रद्युम्न, अनिरुद्ध, सात्यकी, ताम्रध्वज, नीलध्वज, हंसध्वज, बब्रुवाहन, अनुशाल्व, यवनाक्ष, ऋषकेतू, वीरवर्मा, चंद्रहास इत्यादी वीरांना बोलावून नारदाचे म्हणणे त्याने त्या सर्वांना सांगितले. तेव्हा ते सर्व महारथी अतिशय चिडून आपले सामर्थ्य वर्णन करू लागले. तेव्हा त्यांना नारद म्हणाला, बाबांनो, अरे या महाशक्तिमान अत्यंत पराक्रमी अशा दुदुंबीपुढे तुमचा काय पाड? नारदाची ती दुदुंबी दैत्याची भरमसाठ स्तुती ऐकून श्रीकृष्णाने म्हटले, नारदा, अशा अचाट पराक्रमी दुदुंबीची जन्मादी कथा जरा मला विस्तारपूर्वक सांगा. तेव्हा नारद सांगू लागला, पूर्वी अमरपुरीला तारकासूर नावाचा दैत्य राहत होता. त्याचा वध कार्तिक स्वामीने केला हे सर्वांस माहीतच आहे. त्याला गजासूर नावाचा एक मुलगा होता. तो फार पराक्रमी होता. त्या शंकराने वीरभद्र निर्माण करून ठार मारले. मरताना गजासुराने शिवस्तवन करून शिवास प्रसन्न करून घेतले. तेव्हा शिवाने त्यास एक वर मागून घेण्याची आज्ञा दिली. तेव्हा गजासुराने तो वर मागून घेताना 100 हत्तीची, 100 घोड्यांची, 100 माणसांची तोंडे असलेला सर्वात अजिंक्य असा 3000 हातांचा एक पुत्र मागितला. शंकराने त्याच्या वराचे मर्म जाणले, कारण मरते समय त्याला पुत्र होणे शक्य नव्हते. गजासुराचे प्राण जात असता त्याला हिंडण्याकरिता पाहिजे असलेली भीषण विस्तीर्ण दरी मग शंकराने हिमालयात निर्माण करून गजासुराचा वर पुरा केला. त्या दैत्यास एक पुत्र होता. त्याचा आवाज त्या दरीत दुदुंबीसारखा घुमत राही, म्हणून त्या पुत्रास दुदुंबी असे नाव पडले. तो बापाप्रमाणेच महापराक्रमी होता. आता अध्याय 63 ते 65 नारदाची मगराची भेट. दुदुंबीची कथा श्रवण करीत असता नारदाच्या सांगण्यात त्याच ओघामध्ये एक प्रचंड मगराची गोष्ट आली. तेव्हा ती कथा श्रीकृष्णाने पुन्हा एकदा नारदास विचारली. नारदाने म्हटले, एकदा मी असाच एका प्रातकाळी उठून पूर्वसागरास गेलो होतो. स्नान संध्या पूजा अर्चा करून जप करताना गायत्री मंत्र म्हणत असताना तेथील समुद्राचे पाणी एकाएकी खवळले. प्रचंड लाटांनी झपाझप पसरू लागले. ते पाहून माझ्या लक्षात एक गोष्ट पटकन आली. ती म्हणजे या समुद्राच्या पोटात काहीतरी विलक्षण प्रकार होत असावा. त्याच्याशी उत्तर समुद्राचाही काही संबंध असावा. मी जपास एका पर्वतशृंगावर बसलेला असल्यामुळे पर्वताखालची जमीन बुडून गेली तरी मला तेथे काहीच धोका नव्हता. तोंडाने गायत्रीचा मंत्र चाललाच होता. इतक्यात समुद्राच्या पोटातून 40 योजने लांब 12 गाव रुंद असा एक प्रचंड माशाचा आकाराचा पर्वत आला. त्याचे तोंड खूप मोठ्या आकाराच्या मगराच्या आह असलेल्या तोंडासारखे, जणू काही ती एक 25 कोसाची भीषण दरी. मगराच्या दृष्टाप्रमाणे त्या दरीत तुटलेले तीक्ष्ण धाराचे असंख्य कडे होते. त्याला पाहताच मला मात्र फार वाईट वाटले, कारण माझा गायत्री जप पवित्र वहानेच योनीचा मगर मात्र अपवित्रच. तेव्हा गायत्री मंत्राने पापाचा क्षय होईल हे याला कसे बरे कळले असावे. आता याने जर माझे शिष्यत्व पत्करून माझ्याजवळ मंत्रदीक्षा घेतली तर त्याला मंत्रक्रिया दाखवणे मला भाग पडेल, आणि ती मी दाखवली तर तो मंत्रक्रियेचा भयंकर दुरुपयोग करील. माझे मनातल्या मनात असे विचार चालले आहे. तोच त्या मगराने मला म्हटले, मी तुमचा शिष्य आहे. नारद मुनी, तुम्ही गायत्री मंत्राचा जप करीत आहात, तो मी कर्णरंध्री घुमवला होय. मंत्रोच्चाराचा शब्दोच्चार अगदी मोठ्यानेच केला पाहिजे असे नाही. मनातल्या मनातच उमटलेला उच्चारही प्रचंड निनाद करीत असतो. पहा, मी गायत्रीचा मंत्रोच्चार करतो, मात्र स्वराच्या चुका झाल्यास त्या तुम्ही सुधाराव्या.
असे म्हणून त्या मगराने गायत्री मंत्र 4 मला अगदी बिनचूक पाठ करून दाखवला. तो ऐकताच मी दचकलो. या दुरात्म्याला कोणत्या तरी पुण्याने मंत्रोपदेश मिळाला हे अगदी खरे, आणि आता या जगाचा नाश खचित करणार. तेव्हा याचा काटा कसा काय उपटावा या चिंतेत मी होतो, तेव्हा तेथे लगेच मला एक उपाय सुचला. मी चिंतेत पडून जरा मला इतका त्रास होतो, तर ह्या मगरालाच काळजीत पाडून हतबलकर करू नये असा विचार मनात सुचून मी मनातल्या विचार करीत उपाय शोधू लागलो. एखाद्याच्या मनात एखाद्याबद्दल मत्सर उत्पन्न करणे हा खात्रीचा उपाय असतो असे वाटून मी त्या भयंकर मगराला म्हटले, प्रिय शिष्या, मी तुला मंत्रोपदेश करण्यासाठी येथे आलो आहे, पण माझे एक काम तू करशील? अवश्य करीन असे तो मगर उत्कंठेने म्हणाला. तेव्हा मी त्याला सांगू लागलो की तुला उत्तर समुद्र माहीत आहे का? पूर्वी मी तेथेच नेहमी स्नान करून मंत्र तंत्र जप जापे वगैरे करीत असे, पण त्याला आता कैक वर्षाचा काळ लोटला आहे. तेव्हा तो समुद्र मला परका झाला, कारण त्यातील एक भयंकर अक्राळ विक्राळ असा मासा मला जीवनेशी ठार मारण्याकरिता टपलेला. त्यास अशी गंभीर नाही की जो कोणी मला मदत करील त्याची तो मत्स्य चुटकीसरशी चटणी करणार. तेव्हा त्याची घमेंड उतरवण्याच्या कामी तुझे सहाय्य मागावे या उद्देशाने मी येथे बराच वेळ बसलो, पण तुला पाहताच त्याच्या पुढे तुझे काही चालणार नाही म्हणून मला फार वाईट वाटले, कारण तो उत्तर समुद्रातला मासा तुझ्यापेक्षा अतिशय जास्त बलवान असे नाही, पण मार्गात अनेक कडा तुटलेली एक तीक्ष्ण द्रष्टाची पर्वत शृंगाची रांग. शिवाय तो आपले स्वतःचे म्हणजे स्वतःसाठी कार्य करणार, तू मात्र माझ्यासाठी करणार, हा यात फरक. प्रसंगी स्वप्राणाची आहुती देऊन सुद्धा गुरुकार्य करणारा शिष्योत्तम जगात निराळाच. माझ्या त्या विचारपूर्वक केलेल्या चतुराईच्या भाषणाने मगर त्या माशाचा मनात द्वेष करू लागला. लगेच माझ्या अपेक्षेप्रमाणे तो उत्तर समुद्राकडे त्या सांगितलेल्या भयंकर माशाशी द्वंद्वयुद्ध करण्यासाठी निघून गेला. त्या कडा तुटलेल्या पर्वतशृंगाच्या अत्यंत क्रोधित झालेल्या मगराने आपल्या कराल द्रष्टाने चूर्ण करून टाकले व एक प्रचंड गर्जना केली. त्याबरोबर तो उत्तर समुद्रातला वडवानल नावाचा भयंकर स्वरूपाचा मासा त्या मगरावर रागारागाने चालून आला. उत्तर व पूर्व समुद्राच्या वैराचे तेव्हा महायुद्धाच्या आगीतच जणू रूपांतर झाले असे त्यावेळी वाटले. त्याच्या युद्धात शेकडो कोस पाणी आटून गेले. 3ही गाव वसतील एवढा प्रदेश निर्जल झाला. ते दोघे 24,000 वर्ष एकमेकाशी लढत होते. निसर्गाच्या उलाढालीत 24,000 वर्षाचा काल म्हणजे तसा काहीच नाही. असो, पण द्वंद्वाच्या काळात तो मगर मात्र गायत्री मंत्र फार विसरून गेला. पुढे भविष्यकाळी सुद्धा क्षत्रिय असेच आपापसात लढून गायत्री मंत्र विसरतील. ब्राह्मण काही जण जरी मंत्रोच्चार करीत असले तरी मंत्रक्रियेकडे त्यांचे दुर्लक्ष सर्वस्वी होऊन ते सुद्धा क्रियाभ्रष्ट होतील. ते दोघे मगर मत्स्य मात्र अजून मधून लढत असतात. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुन चला, अर्जुना चल, तो सारा अद्भुत चमत्कार विलक्षण प्रकार आपण पाहू. हेवी तेवी आपले श्यामकर्ण वारू या विलक्षण निबिड निर्जन प्रदेशात शिरलेच आहेत. मग होऊच द्या एकदा पुरी परीक्षा. नंतर ते आपल्या सैन्यास आज्ञा करून अश्वानुरोधाने पुढे पुढे चालले. त्यांना नारद मार्ग दाखवू लागला. पुढे त्यांना तो तुटलेला कडा दिसताच ते पार गर्भगळीत झाले. जिकडे तिकडे अंधार पडला. ध्वजाग्नी बसलेला मारुती सुद्धा मागे पुढे मला काही दिसत नाही असे म्हणू लागला. इतक्यात सारे सैन्य गिरी पठारावरून खाली उतरले. रात्र झाली तेव्हा श्रीकृष्णाने भेरी वाजवून असे जाहीर केले की जो कोणी येथे झोपी जाईल तो मरेल, म्हणून सर्वांना झोपे जागे ठेवण्यासाठी शंख, ढोल, मृदुंग, टाळ, शेकडो वाद्ये रात्रभर वाजत ठेवली. अशा रीतीने रात्र कशी तरी जागून काढल्यावर प्रातःकाळी नारद मुनी कृष्णाची संमती घेऊन काशीस गंगा स्नानाकरिता अंतरिक्षातून निघून गेले. बाकीच्यांनी आपली नित्यकर्मे तेथेच आटपून पुढे निघण्याची तयारी केली, पण पुढे पाऊल टाकण्यासही वाट दिसेना. तेव्हा श्रीकृष्ण मारुतीस म्हणाला, सैन्य सुखाने पुढे जाऊ शकेल असा एखादा मार्ग शोध. तेव्हा मारुती म्हणाला, या सभोवार भरलेल्या भ्रमाने मागे दिसतच नाही. पूर्वी सागर उल्लंघून गेलो, तेथे लंका जाळली, प्रचंड वनचर मारिले, त्यामुळे मला बिलकुल कष्ट जाणवले नाहीत. पण आता कष्ट फार होतात, कारण मी वृद्ध झालो.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, हनुमंता तू स्वतः असा धीर सोडून पार्थास घाबरतोस होय. तुझ्या भरवशावरच तर आम्ही या परदेशात आलो. हो, आता तो असा कुपात दोर सोडून तूच दोर कापतोस काय? आम्हा सर्वांना निर्वाणीचा तुझा आश्रय, तूच जर अशा भयभीत झालास तर आम्ही सर्व मेलोच असे म्हणायचे काय? तरी तू धीर न सोडता आम्हा सर्वांस मार्ग दाखव बरे. हे भाषण चालले आहे तोच त्यांचे सैन्य काळ नदीजवळ आले. ती नदी 30 कोस रुंद असून फार खोल होती. ती नदी पाहून सैन्याच्या छातीत तर एकदम धडकी भरली. त्याच सुमारास नारद मुनी आपली स्नान संध्यादी कर्म आटपून अंतरिक्षातून परत येथे आले. त्यांना पाहता श्रीकृष्णाने त्यांना काळ नदीची माहिती विचारली. म्हणून नारद सांगू लागले, ही प्रत्यक्ष यमाची मुलगी कालिका प्रथम अतिशय लावण्यवती रूपवती होती. पण वयात आल्यावर बापाने निवडलेल्या कोठल्या एकाही वराला येणे पसंत केले नाही. तेव्हा बापाने त्रासून शेवटी हिला असा शाप दिला की तू फार घोर उत्तरगामिनी म्हणजे फसव्या डोहाची नदी होशील. तेव्हा तिलाही वाटले की तुम्ही फार निर्दय व्हाल. तिची भांडकुदा कोर घोर कर्मा घातकी नदी, हिला कोठेही एकही उतार नाही. हिच्यात नावाडी देखील कधी नाव सोडित नाहीत, कारण हिच्या प्रवाहात फार मोठाले भोवरे आहेत. यास्तव कृष्णा तुम्ही आलात तसे आता द्वारकेस परत जा कसे? नाहीतर या भीमाची या कामी योजना करा, म्हणजे वा कदाचित सर्वांना आपल्या पुच्छाच्या आधारे पैलतीराला नेईल. मग नारद मुनीने सांगितले त्याप्रमाणे श्रीहरीने केले. मग मारुतीने आपले कमर कसून आपल्या मनात श्रीरामाचे नामस्मरण करीत आपल्या प्रदीर्घ पुच्छाचा फूल करून सारे पांडव सैन्य नदी पलीकडे नेऊन सोडले. तेथून दुदुंबीची राजधानी भोजकोट नगरी त्यांना दिसली. त्या नगरीचे प्रचंड कोट पाहताच सगळे वीर पुन्हा पार भयभीत झाले. तितक्यात दुदुंबीचे सेनापती ध्रुव मंडळ तेथे आले. त्यांनी पांडवाचे श्यामकर्ण अश्व धरून आपल्या राजधानीत नेले. त्याबरोबर बब्रुवाहन श्वेतकेतू यांनी मिळून धूर मंडळावर चाल केली. राजा हे ध्रुवमंडळ, आकाशातील ध्रुवमंडळ ही एकच होत हे तुझ्या आता लक्षात आले असेलच. हिमालयाच्या खोल दरीतून पाहिले असता ध्रुवमंडळाचे तारे नेत्रासमोर प्रामुख्याने चमकतात. आताचे संबंध आख्यान म्हणजे हिमालयाच्या परिसरात पलीकडे अर्जुनाने जो दिग्विजय संपादन केला त्यात त्याला अतिशय भीषण दर्या, गडद, काळोख, निर्वात प्रदेश इत्यादी अनेक भयंकर अशा संकटातून पार पडावे लागले. तरी तो श्रीकृष्ण हनुमान यांचे कृपेने निर्विघ्नपणाने पार पडला हे दाखविण्याकरिताच आहे. असो, तेथे उभय सैन्याचे भयंकर घनघोर युद्ध होऊन दुदुंबीचे सैन्य मागे मागे हटत चालले. म्हणजे काळोख संपून थोडा थोडा उजेड पडत चालला. इतक्या त्या दोघा वीरांना त्यावेळेस एकाएकी चक्कर आली. यावेळी हवेत फरक पडल्यामुळे आपण मूर्छित होऊन पडू की काय अशी त्यांना भीती वाटली. ते पळू लागले. ते पाहून प्रद्युम्न, अनिरुद्ध, पिता पुत्र त्यांच्या मदतीसाठी आले. तोच दिवस अस्तमान झाला म्हणून त्या पुरते युद्ध तेथे थांबले. नंतर मारुतीने आपल्या अतिशय बारीक दृष्टीने भोजकोट नगरीचे सर्व दिशांनी अवलोकन केले. विश्वकर्म्याने त्या नगरीची रचना हिमापासून केली होती. राजसभेत भव्य सिंहासन असून त्यावर 300 मस्तके 3000 भुजा असलेला राजा दुदुंबी बसला होता. हे वर्णन हिमालय शिखराचे